नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 6 शिकणार आहोत आणि या धड्याचं शीर्षक आहे पण थोडा उशीर झाला. पण थोडा उशीर झाला या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे. पाठाची सुरुवात करण्याआधी आपण या पाठाच्या लेखकाबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया. तर चला पाहू. सगळ्यांनी पाठ्यपुस्तक काढा. पुस्तकाचे पान क्रमांक 21 सगळ्यांनी काढायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण धडा क्रमांक 6 पण थोडा उशीर झाला या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी या पाठाच्या लेखकाबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया. या पाठाचे लेखक आहे संदीप हरी नाझरे. यांचा जन्म 1984 साली झालेला आहे. चारोळी, कविता, कथा, अनुभव कथन, लेख, ललित लेख इत्यादींचे त्यांनी लेखन कार्य केलेलं आहे. वज्रमुठ हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे आणि विविध नियतकालिकांमधून त्यांचे साहित्य नेहमी प्रसिद्ध होत असतात. हा झाला लेखकाचा संक्षिप्त परिचय. आता आपण पाठाला सुरुवात करण्याआधी या पाठाची संक्षिप्त आढावा घेऊया. कारगिल सारख्या धगधगत्या तणावपूर्ण सीमेवर सैनिक म्हणून काम करणारा तरुण आपल्या आजारी आईला भेटण्याच्या ओढीने घरी पोहोचतो. पण त्याआधीच त्याची आई हे जग सोडून गेलेली असते. बघा, या पाठामध्ये सीमेवर काम करणाऱ्या सैनिकाचं अगदी भावपूर्ण वर्णन केलेलं आहे की कारगिल सारख्या ठिकाणी तो बॉर्डरवरती काम करत आहेत आणि त्याच्या मनामध्ये त्याच्या आजाऱ्या आईला भेटण्याची ओढ लागलेली आहे. पण जेव्हा तो घरी पोहोचतो त्याआधीच त्याची आई हे जग सोडून गेलेली असते. सैनिकाच्या मनातील देशप्रेम व आईबद्दलची ओढ असा भावविभोर करणारा प्रसंग या पाठात लेखकांनी चित्रित केलेला आहे. आता दोन्हीही माताच असतात की नाही. सैनिकांसाठी तर आपली जन्मदात्री ही सुद्धा माताच आहे आणि ज्या भूमीवर तो राहतो त्या भूमीच्या रक्षणासाठी देशप्रेम त्याच्या मनामध्ये जे असतं त्याच्यासाठी तो सैन्यामध्ये भरती होतो आणि एकीकडे त्याच्या जन्मदाता आईबद्दल आणि दुसरीकडे मातृभूमीबद्दल देशप्रेम त्याच्या मनामध्ये दोन्ही एका वेळी मातृप्रेम आणि देशप्रेम हा असा भावविभोर होणारा प्रसंग या पाठामध्ये लेखकाने चित्रित केलेला आहे. तर पाहूया पाठाच्या सुरुवातीला लेखक आपल्याला काय सांगत आहेत. कारगिल काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाण. आता कारगिल म्हटलं की आपल्याला 26/11 काही दिवसापूर्वीच 26/11 हा दिवस येऊन गेला. काही वर्षांपूर्वी 26/11 कारगिलला जो शत्रुपक्षाकडून हल्ला झाला होता आणि त्यावेळेस जे जवान, सैनिक, जे नागरिक शहीद झाले त्यांना आपण सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली दिलो. दरवर्षी आपण देतो. पण इथे बसून आपल्याला श्रद्धांजली देणं एवढं अवघड गोष्ट नाही आहे. पण जेव्हा एक सैनिक अशा युद्ध क्षेत्रामध्ये जाऊन कार्य करत असतो त्याचं तिकडचं जे जीवन अत्यंत कठीण अशा अवस्थेमध्ये तो जीवन जगत असतो. आपण इथे सुखाने आयुष्य जगावं, आपल्या देशातील नागरिकांनी आनंदाने राहावे, सुखाने शांततेने रात्रीची झोप घ्यावी, त्याच्यासाठी आपले बंधू, सैनिक बंधू काश्मीरच्या सरहद्दीवरती
दिवस रात्र कष्ट करत असतात, आपल्या देशाचं रक्षण करत असतात. अशा ह्या दुर्गम स्थितीचं वर्णन लेखकाने या पाठामध्ये केलेलं आहे. आता सध्या आपण बघा, नेहमीच बातम्यांमध्ये, न्यूजपेपरमध्ये अशा बातम्या वाचत असतो. आता काल परवाचीच गोष्ट, खानदेशातील एक जवान शहीद झाला आणि त्याच्या 2-3 दिवसाने, जास्तीत जास्त मला वाटतं की 4-5 दिवसाचाही कालावधी नसेल, की दुसरा अजून एक जवान शहीद झाला. जेव्हा अशा काही बातम्या आपण वाचतो, ऐकतो, अंगाला शहारे येतात, मन कुठेतरी भावनिक होऊन जातं. जेव्हा आपण या सैनिकांच्या घरातील लोकांची अवस्था पाहतो, की त्यांच्या बघा अंत्ययात्रेवरती जेव्हा तो तिरंगा त्यांना लपेटला जातो आणि त्यांची ती अंत्ययात्रा काढली जाते. आता काल परवा जेव्हा आपण बातमी वाचली, ऐकली, तेव्हा पाहिलं की त्या जवानाची पत्नीने नुकतंच बाळाला जन्म दिला होता आणि त्या बाळाला घेऊन ती आपल्या पतीच्या अंत्ययात्रेला सहभागी झाली. आपल्याला बोलताना, वाचताना, ऐकताना मन भरून येतं. तर ज्या मातेने अशा जवानांना जन्म दिला, ज्या पत्नी आपल्या पतीला देशसेवेसाठी त्यांचं पूर्ण ते त्यांना प्रोत्साहन देतात, अशा मातांना, अशा भगिनींना खरोखर मानाचं वंदन केलं पाहिजे आपण. आणि त्यासाठी असे जेव्हा आपण पाठ वाचतो, लिहितो किंवा त्याचा अभ्यास करतो, ते फक्त आपण वाचण्यासाठी नसावे, तर त्यामागील भावना, त्यामागील आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या कर्तव्य सुद्धा आपल्याला समजून घेता आले पाहिजे. देशाचं रक्षण करणारे, देशाची खरीच सेवा करणारे ह्या जगामध्ये पाहायला गेले तर आज खरं 2च व्यक्ती आपण त्यांना मानू शकतो आणि त्यांना मानाचा मुजरा देऊ शकतो. एक म्हणजे शेतकरी वर्ग आणि दुसरा म्हणजे असे आपले सैनिक बंधू. शेतकरी वर्गातील लोकांना सुद्धा बघा किती खडतर जीवन जगावं लागतं. वर्षाचे 12ही महिने, 12ही तास अतोनात त्यांना कष्ट करावं लागतं, तेव्हा कुठे त्यांना 2 वेळेचं अन्न मिळतं. तसंच आपले सैनिक बंधू सुद्धा अशा खडतर ठिकाणी राहून खडतर आयुष्य काढत असतात. त्यांचं हे हृदयद्रावक वर्णन सैनिक लेखकानेच आपल्यासमोर हे मांडलेलं आहे. आणि जेव्हा आपण ह्याचा अभ्यास करतो तेव्हा ते दृश्य खरोखर आपल्यासमोर येतं. कारगिल, काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाण. बघा, आता हिमालय म्हटलं तर आपल्याला असं वाटतं की किती छान थंडगार हवेचं ठिकाण आहे. एकीकडे आपल्याला त्याचं हे वस्तुस्थिती माहिती, पण दुसरीकडे त्याच्या विरोधाभास पाहिलं तर अशा दुर्गम प्रदेशामध्ये, जिथे काश्मीरची सरहद्द आहे आणि कारगिल सारख्या ठिकाणी, अतिशय खडतर वातावरण असणाऱ्या ठिकाणी, की बघा तिथे जर पाहिलं वर्षाचे 12ही महिने अत्यंत हिमालय असल्या कारणाने तिथे बर्फाचा पाऊस पडत असतो आणि अशा खडतर हवामानामध्ये, वातावरणामध्ये तेथील लोकांना राहावं लागतं. आपल्या सैनिक बंधूंना तिथे अशा वातावरणामध्ये कठीण जीवन जगावं लागतं. या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम. बघा, इथे लेखकाने सांगितलेले आहे की अशा दुर्गम कठीण प्रदेशामध्ये, अवघड स्थितीमध्ये सेवा बजावणे म्हणजे कार्य करणे, काम करणे, हे प्रत्येक सैनिकाच्या आयुष्यातील खूप अवघड असं, कठीण असं काम असतं. अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा. एकीकडे हवामान कसं अतिशय थंड, की बघा तिथे बर्फाचा पाऊस पडत असतो. आपल्याकडे फक्त पावसाळ्यामध्ये वर्षाचे 3 किंवा 4 महिने पाऊस पडत असतो, तर आपल्याला परत तो पावसाळा नको नकोसा होतो. पण जिथे हे सैनिक राहत असतात अशा काश्मीरच्या सरहद्दीमध्ये सतत 12 महिन्याच्या 24 तास सतत त्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये, बर्फाच्या पावसामध्ये ते राहत असतात. आणि दुसरीकडे शत्रू पक्षाचा कधी आक्रमण होईल, शत्रू पक्ष इकडनं येईल, तिकडनं येईल, ही त्यांच्या मनामध्ये जी काही धडकी असते, जी काही समस्या असते, म्हणजे तणावपूर्ण वातावरणामध्ये ते त्यांचा प्रत्येक क्षण जगत असतात. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही
पुरून उरणार नाही तो जवान कसला. प्रतिकूल परिस्थिती म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती, अनुकूल परिस्थिती नाही, की अत्यंत कठीण अशी परिस्थिती मध्ये तो सैनिक आनंदाने राहत असतो. आणि जो अशा परिस्थितीमध्ये त्याचा सामना न करता राहणारा जो व्यक्ती असेल, तो जवान असेल का, तो सैनिक असेल का, तर नाही. इथला पावसाळा आणि हिवाळा जेवढा जीव घेणा तेवढाच उन्हाळा सुखावं आणि आल्हाददायी. मग आता लेखक काय सांगत आहे की इथे पावसाळा आणि हिवाळा अत्यंत त्रासदायक असतो, जीव घेणं असतो तो. का? कारण की एकतर हिमालय, काश्मीर, सतत तिथे बर्फांचा पाऊस, त्याच्यात अजून पावसाळ्यामध्ये तो नॉर्मल पाऊस आणि हिवाळ्यामध्ये इतकी थंडी असते की त्या वातावरणामध्ये अक्षरशः ते लोक त्रासलेले असतात. पण तिकडचं जो उन्हाळ्याचं वर्णन लेखकाने केलेलं आहे त्याला त्या उन्हाळ्याला सुखावं आणि आल्हाददायी म्हटलेलं आहे. सुखावं म्हणजे अत्यंत सुखदायक आणि आल्हाददायी म्हणजे की मनाला आनंदित देणारा असा ते उन्हाळ्याचं वातावरण असतं. त्याच्या अपोजिट जर आपण पाहिलं, त्याच्या विरोधी जर पाहिलं, आपल्याला उन्हाळा हा अधिक तर आवडत नाही, कारण की खूप त्या काळामध्ये त्या ऋतूमध्ये खूप ऊन असतं आणि त्यामुळे ऊन असल्या कारणाने आपल्याला तो त्रासदायक वाटतो. पण काश्मीरच्या सरहद्दीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी उन्हाळा अत्यंत आनंददायी असतो. उन्हाळ्यामध्ये काय होतं की पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांग्या हिरव्या कंच रंगाने नटून जातात. की उन्हाळ्यामध्ये बघा तिथे काय होतं की जे बर्फाच्छादित प्रदेश असतात तिकडचा तो बर्फ वितळून जातो आणि तिकडच्या पर्वतरांगांवरती हिरव्यांकंच म्हणजे हिरव्या रंगांचे झाडं, झुडपं सगळे मस्तपैकी तिकडे रंगून नटून गेलेले असतात. जमीन तशी अशी तिथे दिसतच नाही, की बघा तिथे अधिकतर आहे ना बर्फाच्छादित प्रदेश असल्या कारणाने जमीन कशी दिसते तिथे सफेद. पण उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे कसं पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवळ पसरलेली असते ना, तसं त्या प्रदेशामध्ये काय झालेलं असतं, उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळून गेलेला असतो उन्हाच्या कारणाने आणि तिथे त्या डोंगराळ प्रदेशामध्ये त्या पर्वत रांगामध्ये काय झालेलं असतं, सगळीकडे झाडं झुडपं गवत उगवलेलं असतं आणि त्यामुळे सगळीकडे हिरवळ दाटलेली असते. हिरव्या कंच रंगाने तिकडच्या पर्वतरांगा नटून गेलेल्या असतात. जमीन अशी दिसतच नाही, जणू वसुदेने हिरवागार शालू परिधान केला आहे. वसुधा म्हणजे जमीन, भूमी, पृथ्वी समानार्थी शब्द तुम्हाला विचारू शकतात, तर तुम्ही तिथे लिहू शकतात की वसुदेचा अर्थ काय असतो, जमीन, पृथ्वी किंवा धरती. तर तिकडची सगळी धरती माता कशी झालेली असते, लेखकाने इथे कल्पना केलेली आहे की जसं काही त्याने हिरवागार शालू परिधान केलेला आहे, म्हणजे सगळीकडे सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. असा रमणीय निसर्ग आमचे मन उल्लसित करायचा. आता बघा एवढ्या खडतर जीवनामध्ये, खडतर हवामानामध्ये, खडतर वातावरणामध्ये आणि त्याच्यामध्ये जेव्हा तणावपूर्ण सीमेमधील ते वातावरणामध्ये सुद्धा उन्हाळा त्यांना खूप सुखावं वाटतं. जर तुम्हाला प्रश्न विचारला तर हा एवढा पॅरेग्राफ तुम्ही तिथे त्याच्यामध्ये लिहू शकतात. पाहूया आता पुढच्या परिच्छेदामध्ये लेखकाने काय वर्णन केलेलं आहे की मार्च महिन्याचे दिवस होते. बटालियनमध्ये 8-15 दिवसातून एकदा पोस्टमन येत असे. आता बघा इथे जसं की उन्हाळ्या ह्या ऋतूचं वर्णन केलेलं आहे, तर तो अधिकतर आपण बघतो की मार्च महिन्यामध्ये उन्हाळाच असतो. तर मार्च महिन्याचे दिवस होते आणि बटालियनमध्ये म्हणजे त्यांच्या ज्या सैनिकांच्या तुकड्या असतात त्याला बटालियन म्हटलं जातं. तर ह्या बटालियनमध्ये 8-15 दिवसातून एकदा पोस्टमन येत असे. आता हा बघा आपल्याकडे बघा दर 4 दिवसाने, 2 दिवसाने, 5 दिवसाने पोस्टमन येत असतात. पण ह्या कठीण परिस्थितीमध्ये अवघड ठिकाणी असल्या कारणाने तिथे जो पोस्टमन असायचा तो 15 दिवसातून एकदाच यायचा. पोस्टमन आला की अक्षरशः इथे झुंबड उडेल आणि जेव्हा पोस्टमन यायचा तेव्हा सैनिकांची तिथे गर्दी जमायची आणि त्याच्या अवतीभोवती एकदम सगळा कल्लोळ व्यक्त व्हायचा. झुंबड उडणे म्हणजेच गर्दी जमणे. का बरं? कारण की सैनिकांच्या घरातील लोकांनी, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी त्या पोस्टमनकडे जे पत्र पाठवलेलं असायचं ते पत्र घेण्यासाठी सगळे कसे असायचे, आतुर असायचे. सगळी बटालियन त्याच्यावरती तुटून पडायची की एक साथ सगळ्यांना ज्याला त्याला आपापल्या घरातील लोकांनी पाठवलेलं पत्र सुरुवातीला पाहिजे असायचे, म्हणून सगळेजण त्या पोस्टमनवरती तुटून पडायचे. आता त्या पोस्टमन त्यांना आवडायचं का? नाही. तर पोस्टमनने आणलेले जे पत्र असायचे ते पत्र घेण्यासाठी सगळे सैनिक त्या पोस्टमनवरती तुटून पडायचे. आपल्याला आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रमण्यांसारखं पाजरून कधी वाहू लागायचं ते समजायचं नाही. बघा आता इथे किती सुंदर वर्णन लेखकाने केलेलं आहे की अशा शत्रू पक्षांचा दिवस रात्र
अतोनात त्या शत्रुपक्षावरती आक्रमण करणारा पोलादी छातीचा जो सैनिक होता, पण जेव्हा घरातील लोकांचं जे पत्र यायचं आणि ते पत्र वाचताना असं पोलादी कठीण हृदयाचं जो सैनिक असायचा त्याचं मन मात्र त्यावेळेस चंद्रमण्यांसारखं पाजरून जायचं. चंद्रमणी म्हणजे बघा, चंद्राच्या प्रकाशामध्ये एक रत्न असतं, ते पाघळून जातं असं म्हटलं जातं. तर त्या चंद्रमण्यासारखं त्या म्हणजे इथे सांगायचं की एकीकडे की शत्रू पक्षावरती हल्ला करताना, आक्रमण करताना सैनिकाचं मन अत्यंत क्रोधित व्हायचं, तर दुसरीकडे जेव्हा त्याच्या घरातील लोकांचं पत्र यायचं तेव्हा ते पत्र वाचताना तेच मन त्यांचं हळवं व्हायचं. तर इथे सैनिकाच्या मनाच्या भावनिक मनाचं वर्णन लेखकाने केलेलं आहे. एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो. आता बघा लेखक काय सांगत आहे पुढे, की जेव्हा पत्र वाचायचे सगळे सैनिक मित्र, तेव्हा काय व्हायचं, एकमेकांचं पत्र वाचताना सगळे तिथे थोडे काय व्हायचे, भावनिक व्हायचे. कोणाला रडायला यायचं, कोणाला घरातल्या लोकांची आठवण यायची आणि मग ते एकमेकांकडे, आता तिथे त्यांना आधार द्यायला कोण असायचं नाही. इथे तरी आपल्याला कधी काय आपल्याला वाईट वाटलं, कधी रडायला आलं, कधी एखादा प्रसंग झाला आपल्यावरती, तर आपल्या घरातील व्यक्ती असतात, आपले मित्रमैत्रिणी असतात. पण असे सैनिकांना आधार देण्यासाठी कोण असणार, तर त्यांचे सैनिक बंधू असायचे. मग ते एकमेकांना समजवायचे, एकमेकांना थाप पाडायचे, आधाराची थाप पाडायची, म्हणजे ते एकमेकांबरोबर स्वतःचे दुःख व्यक्त करून त्यांना आधार द्यायचे. आणि नंतर मग एकमेकांच्या गावाकडच्या आठवणींना उजाळा देत आठवणी काढायच्या आणि पुन्हा नव्या जोशामध्ये, नव्या उमेदीने, नव्या जोमाने ही लोक कामावर खडे व्हायचे. म्हणजे बघा, एकीकडे ते भावनिक पण व्हायचे, पण तिथेच त्या क्षणाला त्यांना आठवण असायची की आपल्याला ह्यावेळी आपलं कर्तव्य बजावणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या पाठाच्या माध्यमातून लेखकाचा परिचय पाहिला आणि पाठाच्या काही परिच्छेदातून आपण सैनिकांच्या जीवनातील त्यांचा कठीण जीवन प्रसंग, तेथील वातावरण आणि भावनिक हृदयाचं वर्णन पाहिलं. हा पाठ वाचत असताना खरोखर अत्यंत आपणही मनातून भावनिक होतो. पाठामध्ये लेखकाने पुढेही आपल्याला अशाच सैनिक लेखकाचं वर्णन केलेलं आहे. त्याचा अभ्यास आपण करणार आहोत, पण पाठाच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.